माझ्या या संस्कार वर्गाच्या अनुभवाला सांगण्यास प्रारंभ करत आहोत। संस्कार वर्गातून सांगायचं म्हणजे संस्कार वर्ग जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून एकतेची भावना मुलांमध्ये निर्माण झाली। कारण आई वडील बऱ्याच वेळा मुलांना सांगतात मुलांनो अभ्यासाला बसा, पण मुलं अभ्यासाला थोडं टाळाटाळ करतात। पण जेव्हापासून संस्कार वर्ग सुरू झाला त्यावेळेपासून माझ्या मुला अभ्यास करा बैस असं म्हणण्याची गरज पडली नाही। कारण आई वडिलांपेक्षाही लोकांचा जो विश्वास आहे तो गुरुजन वर्गावर आई वडिलांइतकाच गुरुजन वर्गावरही आहे। जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तो ती साधू ओळखावा केवळ तेथेची जाणावा। ह्या असा विशिष्ट संस्कार आमच्या संस्कार वर्गातून घडला। बाकी या संस्कार वर्गाने असं मुलांना घडवत आहोत। संस्कार वर्गाची प्रगत उत्तरोत्तरपर्यंत अशीच हो एवढं म्हणून माझं भाषण संपवतो। सर्व प्रमुख पाहुणे यांना माझा नमस्कार, सर्व पालकांना माझा नमस्कार, सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार, प्रमुख पाहुणे यांना माझा नमस्कार। मला आता म्हणजे जास्त काही आठवत नाही कारण मी पहिल्यांदाच इकडे उपस्थित असल्यामुळे आणि मी अतिशय महत्त्वाचं आहे पालक आपण केवळ आर्थिक हे करतो व्यवस्था करतो पण जे मार्गदर्शन असतं ते केवळ गुरुजनांवरती अवलंबून असतं। समर्पण त्याग कष्ट हे आर्थिक मदत करतं। तसंच जर जीवनामध्ये जर महत्त्वाचं जी दिशा असते ती गुरुजनांकडूनच मिळते आणि ती दिशा गुरुजनांकडे मिळाल्यामुळे आजचा जो विद्यार्थी वर्ग आहे तो घडत असतो। खरं तर आयुष्यात महत्त्वाची पायरी गुरुजन ही हा वर्गच आहे आणि गुरुजन वर्गामुळेच आपल्या विद्यार्थ्यांचं नाही तर सर्वांचेच जडणघडण होत असते। म्हणून समर्पण कॅडबॅक ट्रस्ट जे अध्यक्ष आहेत मला काही जास्त नाव वगैरे आठवत नाही पण सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। मला काही जास्त बोलायची सवय नसल्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही पण माझं असं हृदय बोलून आलं आहे समर्पण ट्रस्टचा जो वर्ग आहे तो 10व्या वर्षात पदार्पण करतो आणि समर्पण ट्रस्टच्या संस्था वर्गाची उत्तरोत्तर प्रगती हो ही मी सध्या व्यक्त करतो आणि एवढेच मी सांगतो। कृती समारोह करताना पहिल्या दिवसापासून आलेले ते आजपर्यंत असे सगळे अनुभव होते आणि जसं मी सांगितलं की आम्ही 2013ला दिवाळी वर्ग केलं, दिवाळी स्नेह संमेलन संपन्न केलं, 2014ला संपन्न केलं आणि संस्कार वर्ग सुरू केला आणि प्रकाश मग राजवंत धनंजय आणि मग इथे ती टीम वाढत गेली आणि त्या टीममध्ये प्रकाशच्या बरोबर आलेलं मितेश शिंदे हा यायला लागला। मितेशला विनंती करतो की मितेश जरा इथे पुढे या। मितेश थोडंसं मी कौतुक करणार या ठिकाणी कौतुक खूप झालं ठीक आहे। कौतुकाची आपण माहिती देणं आवश्यक आहे। काय असतं की आजच्या काळामध्ये वेळ हा सगळ्यांना खूप मोलाचा आहे आणि खास करून वागण्यामध्ये वेळ काढणं फार कठीण काम आहे। तर प्रकाशच्या क्लासमध्ये येणारा हा विद्यार्थी आणि प्रकाशने सांगितलं की तू वर्गाला येत जा, मितेश वर्गाला येत लागला। जशी आता आपले मुलं खेळायला येताना त्याचं शिक्षण पूर्ण झालं, त्याचे ITI झाला आणि त्याची नोकरी लागली आणि तो जोडला गेला हा कार्यकर्ता आहे। आता सुद्धा तो व्यवस्थेमध्ये आहे, कोणाकोणी करतोय अजून कार्यकर्ते काय कोण काय फोन करतायत कसं पोचू काय पोचू तर तरी त्या कामात आहे। त्याचा मितेश शिंदे आमच्यामध्ये आणि आपल्या सर्वांचा दादा आणि ह्या सगळ्यांचं पण काम सांगतो। श्री रमेशजी सावंतांच्या समारोपाच्या अगोदर सूचना की आपलं सावंतजींचं बोलणं झालं की मग या ठिकाणी आपला जेवणाचा कार्यक्रम असेल। जेवणाचा कार्यक्रम साधारण 2 पंक्ती लागतील माझ्या मते। 2 पंक्तीमध्ये सगळ्यांचं जेवण होतं।